नमस्कार. टिफिनसाठी आज मी बनवल्या होत्या भोपळ्याच्या आणि मुळ्याच्या दशम्या. त्यासाठी मी सगळ्यात आधी एक वाटण तयार केलं. त्यामध्ये मी हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि जिरं हे मिक्स करून घेतलं आणि ते मिक्सरला वाटून घेतलं. त्यानंतर भोपळा आणि मुळा जो आहे तो मी किसून घेतला. त्यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ते मी टाकून घेतलं आणि मग गव्हाचं पीठ टाकलं. त्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा टाकला. त्यानंतर थोडंसं तेल टाकलं आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मुळा जो आहे तो पाणी सोडतो. त्यामुळे आधी आपण सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग लागेल तितकंच पाणी वापरायचं. आता गोळा जो आहे तो व्यवस्थित मुरू द्यायचा आणि मग त्याच्या दशम्या लाटायला घ्यायच्या. मस्त अशा दशम्या लाटून घ्यायच्या. आधीच दशमीला तेल लावायचं नाही. आधी त्यांना एकदा भाजून घ्यायच्या व्यवस्थित आणि मग तेल लावायचं. अशा पद्धतीने मी दशम्या ज्या आहेत त्या भाजून घेते. म्हणजे दशम्या ज्या आहेत त्या मऊ पण होतात आणि छान लागतात चवीला. अशा पद्धतीने मी सगळ्याच दशम्या ज्या आहेत त्या बनवून घेतल्या. आता मी काही याच्यामध्ये फिक्या दशम्या सुद्धा बनवल्या होत्या. आमच्याकडे काही पाहुणे येणार होते आणि ते तिखट दशम्या खात नाही. म्हणून मग त्यांच्यासाठी मी फिक्या दशम्या बनवल्या होत्या. कामवाल्या मावशी येणार नव्हत्या म्हणून सगळे भांडे आधीच घासून घेतले. व्यवस्थित आवरून घेतला किचन आणि मग कॉलेजला. असा होता आजचा दिवस. भेटूया उद्या. बाय.